तर महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। मनसे अध्यक्ष राज ठाकरे मेळाव्यासाठी दाखल झालेले आहेत आणि पुढच्या काही मिनिटांमध्ये त्यांच्या भाषणाला देखील सुरुवात होते। गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये मनसेच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या मेळाव्याच्या माध्यमातून आता राज ठाकरे नेमकं काय बोलतात हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। आमचे प्रतिनिधी भूषण शिंदे त्या ठिकाणी उपस्थित आहेत। भूषण, कशा पद्धतीची तयारी करण्यात आलेली आहे आणि पुढच्या किती मिनिटांमध्ये राज ठाकरे व्यासपीठावरती येतील आणि मेळाव्याला सुरुवात होईल? नक्की शुभम, एकंदर सध्या तरी मी नेस्को सेंटरमध्ये आहे, जिथं अगदी थोड्याच वेळात राज ठाकरे हे स्वतः मंचावर येणार आहे आणि या संपूर्ण मंचावरती येऊन मनसैनिकांना संबोधित करणार आहेत। अगदी ज्या प्रकारे निवडणुका पार पडल्यानंतर ज्या प्रकारे मतदार यादीमधील जो घोळ आहे तो समोर आल्यानंतर आजचं हे राज ठाकरे यांचा आजचा जो मेळावा आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे। त्यामुळे आजच्या भाषणामध्ये, आजच्या या संपूर्ण मेळाव्यामध्ये राज ठाकरे नेमकं काय बोलतात, काय भाष्य करतात, काय भूमिका मांडतात हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। माझ्यासोबत काही मनसैनिक आहेत जे अगदी ऐन दिवाळीमध्ये इथे आलेले आहेत। दादा, काय सांगाल, अगदी दिवाळी सुरू आहे, ऐन दिवाळी तुम्ही इथे आलेला आहात, तुम्हाला आज राज ठाकरे यांनी बोलवलं आहे, आजच्या भाषणात तुम्हाला काय काय अपेक्षित आहे? सन्माननीय राजसाहेब जेव्हा आम्हाला आवाज देतात, आम्ही महाराष्ट्र सैनिक त्यांच्यासाठी सदैव इथे उभे असतो आणि ते जेव्हाही बोलवतील, मग सण असो, वार असो, काही असेल तरी आम्ही त्यांच्यासाठी इथे येतो आणि येणार आहोत। आज सन्माननीय राजसाहेब आम्हाला महानगर येणाऱ्या निवडणुकांसंदर्भात मार्गदर्शन करणार आहेत। BLA 2ची जी नोंदणी आम्ही केलेली आहे त्या नोंदणीच्या ज्या BLA नाही ते बोलवलं त्यांना मार्गदर्शन होणार आहे। त्यांना काय करायचं आहे, येणाऱ्या निवडणुकीमध्ये कसं लक्ष ठेवायचं आहे याबाबत साहेब आहेत, मार्गदर्शन करतील। अनेक आमचे मान्यवर आहेत, निवडणुकीसंदर्भात मार्गदर्शन करणार आहेत। याद्यांमध्ये झालेला घोळ आपण मागे पाहताच आहेत, बऱ्याच याद्यांमध्ये घोळ आहे, डुप्लिकेट मतदार आहेत। एक मोठा मुद्दा आहे की टेंडर वोटची मोजणी जी करतात ती टेंडर वोट म्हणजे डुप्लिकेट वोट झालेले वोट असतात, त्यांनाही ग्राह्य धरलं जातं। त्याबाबत आपल्या BLAने काय केलं पाहिजे याबाबत साहेबांकडून मार्गदर्शन येणार आहे। हे मार्गदर्शन आल्यानंतर प्रत्येक निवडणूक यादीवर अभ्यास करून आमचा प्रत्येक BLA कार्यकर्ता हा तिकडच्या निवडणूक अधिकाऱ्याबरोबर भांडण करून ते प्रॉब्लेम सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे। आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये बोगस वोट होणार नाही, आपले लोक कसे मतदार यादीवर पोहोचतील या प्रकारचं खालच्या एकदम ग्राउंड लेवलचं काम आमचा महाराष्ट्र सैनिक करणार आहे। आणि येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा झेंडा महानगरपालिकेवर फडकला पाहिजे यासाठी प्रयत्न करणार आहे। ज्या प्रकारे निवडणूक आयोगाच्या ज्या त्रुटी आहेत, मतदार यादीमध्ये ज्या त्रुटी आहेत, त्या त्रुटी दूर करायला तुम्हाला हा वेळ पुरेसा येईल का? म्हणजे साधारण डिसेंबर जानेवारीमध्ये निवडणूक होण्यात आहे, एवढा तुम्हाला अवधी पुरेल का? मग आम्हाला सगळ्यांना माहिती, तुम्हालाही सगळ्यांना माहिती आहे की निवडणूक आयोगाचा हा घोळ का आताचा नाही आहे। वेळोवेळी आम्ही त्यांना मार्गदर्शन करत असतो, वेळोवेळी आम्ही आमचा ऑब्जेक्शन नोंदवत असतो, पण निवडणुका करायच्या म्हणून केल्या जातात आपल्या राज्यामध्ये। बॅलेट पेपरवर करा म्हणून अनेक वेळा बोलत पण करत नाहीत। यादींचा घोळ तर कायमच आहे, त्याशिवाय पोलिंग बूथचा घोळ कायम असतो। तर हा जो वेळ आहे ह्या वेळेत होतील असं आम्हाला शक्यता वाटत नाही, पण सरकार आहे, सरकारला घ्यावेशा वाटल्या ते लोक दमदाटी करून तरी घेणारच आहेत। तरी आम्ही विरोधक म्हणून आमचा आवाज हा कायम भक्कम करणार, जोपर्यंत घोळ क्लिअर होत नाही तोपर्यंत आम्ही या निवडणूक होऊ नये म्हणून ठाम राहणार आहोत। एकंदर निवडणुका अगदी येऊ घातलेल्या आहेत, अगदी महिनाभरात 2 महिन्यात निवडणुका होतील। VVPAT सुद्धा रद्द केलेला आहे निवडणूक आयोगाने, त्यावर तुमची भूमिका काय? मग आता VVPAT रद्द केल्याचा आम्ही त्यांचं सहर्ष स्वागत करतो, परंतु ही जी निवडणूक आहे दोन्ही बंधू एकत्र आल्याने मोठा स्फोट होणार आहे आणि या निवडणुकीमुळे आज ही दिवाळीची पर्वणी आज उद्धवसाहेब आणि राजसाहेब यांनी दिलेली आहे आणि ह्याच्यामुळे गेल्या 20 वर्षामध्ये ही सर्वात मोठी दिवाळी साजरी होणार आहे आणि ही दिवाळी प्रत्येक मराठी माणसाच्या आणि महाराष्ट्राच्या हिताची दिवाळी राहील अशी मी भावना व्यक्त करतो। एकंदर निवडणूक यादीचे जे घोळ आहेत, त्रुटी आहेत, त्यामध्ये त्रुटी सुधारणं तो भाग वेगळा, पण VVPAT सुद्धा एक भाग वेगळा आहे। VVPAT रद्द केलेले आहेत निवडणूक आयोगाने, मग त्यावर कसं पाहताय तुम्ही? पुन्हा मागणी करणार का VVPAT आणावेत म्हणून अधिक पारदर्शकतेसाठी? सन्माननीय राजसाहेबांनी जेव्हा निवडणूक आयोगाची भेट घेतली तेव्हा त्यांनी हा मुद्दा मांडलेला आहे की बिहार सोडलं तर कुठेही निवडणुका नाही आहेत। मग जर VVPAT देशामध्ये आहेत तर मग जेव्हा तुम्ही मुंबई महानगरपालिका किंवा इतर महाराष्ट्रातल्या निवडणुका घेतायत तिथे VVPAT असणं गरजेचं आहे। त्या VVPAT शिवाय घेऊ नका, कारण का निवडणूक आयोगावरचा लोकांचा विश्वास उडालेला आहे। जर उद्या समजा आम्हाला काही वाटलं, एखाद्या उमेदवाराला जर वाटलं की त्यांना VVPAT चेक करायचं आहे तर ती मुभा असली पाहिजे। काय होतं ना, आपल्या राज्यात एखाद्या आता शासन दिलेलं आहे, तो काठी घेतो आणि शासन चालवतो आहे, हे चालणार नाही। लोकशाहीचं राज्य आहे, जसं आपलं न्यूज चॅनल लोकशाही आहे, लोकशाहीचं राज्य आहे। लोकशाहीमध्ये जे आम्हाला हवं आहे ते त्यांनी द्यायला पाहिजे, तुम्ही आमच्या डोक्यावर काहीतरी मारलं नाही पाहिजे। VVPAT आम्हाला 100% हवे आहेत। जर तिथे आम्हाला एकाही मतदाराला शंका उपस्थित झाली तर त्याला ते बघण्याचा अधिकार असला पाहिजे। शासन काय करतं की आम्हाला एखादी VVPAT दाखवतो, आम्ही काही वोट दाखवणार, असं आम्हाला नको आहे। VVPAT आम्हाला 100% पाहिजे। साहेबांनी ती मागणी केली, आमचीही कार्यकर्त्यांची मागणी आहे की जेव्हा निवडणुका होतील तेव्हा VVPAT 100% आम्हाला हवं आहे तिकडे। बरं, जोवर ज्या त्रुटी सुधारत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नका अशी देखील मागणी आहे। मग ज्या निवडणुका ऑलरेडी झालेल्या आहेत त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? मग
आता शासन आपल्या लोकशाहीमध्ये झालेल्या निवडणुकांबद्दल परत आपण त्याला चॅलेंज देऊन काही होणार नाही आहे. ते कोर्टात जाणार, कोर्टातून परत ते रेग्युलराईज होणार. पण ज्या निवडणुका होणार आहेत त्या तर आपण थांबवू शकतो की 100% होणाऱ्या निवडणुकामध्ये व्हीव्हीपॅट वापरले गेले पाहिजे आणि त्याच्याबद्दल ज्या निवडणुका त्या पारदर्शकपणे झाल्या पाहिजे. तर हे जोपर्यंत व्हीव्हीपॅट येणार नाही तोपर्यंत शक्य होणार नाही. कारण व्हीव्हीपॅट एकच मार्ग आहे जो आपल्याला आपलं मत दाखवतो आहे. त्यामुळे ते आपल्याला कळलं पाहिजे आणि व्हीव्हीपॅटवर आम्ही सगळे ठाम आहोत की व्हीव्हीपॅटशिवाय निवडणुका घेऊ नये. शासन काय करतं आम्हाला माहीत नाही. जर उद्या जबरदस्ती निवडणुका लादण्याचा प्रयत्न झाला, उद्या सन्मान्य राजसाहेबांनी आवाज उचलला तर आम्ही रस्त्यावर उतरून या निवडणुका थांबवण्यासाठी प्रयत्न करू. अगदी शेवटचा प्रश्न, दिवाळी आहे, दिवाळीमध्ये आज राष्ट्रपती भाषण तुम्ही ऐकणार आहात. आजच्या भाषणात दिवाळीचे किती फटाके फुटतील, तुम्हाला काय वाटतं, कोणते कोणते फटाके फुटतील? सन्मान्य राजसाहेब जेव्हाही बोलतात तेव्हा फटाके फुटतातच. आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि उद्धव साहेबांची शिवसेना ही एकत्र आल्यामुळे अगोदर त्यांच्या मनामध्ये सगळ्यांच्या फटाके फुटलेत की आमचं काय उरतंय की नाही उरतंय. आणि सन्मान्य राजसाहेब आज बोलतील, त्यानंतर महाराष्ट्रभर आपल्याला दिसेल की हे फटाके खूप जोरात फुटतील आणि लोकांना कळेल की सन्मान्य राजसाहेब काय म्हणतात. आपण आतापर्यंत जे साहेबांची भाषणं बघितले, साहेब मुद्देसूद विचार मांडत असतात आणि जे साहेब आज बोलतात ते भविष्यात दिसतं लोकांना. त्यामुळे जे निवडणुकाबद्दल साहेब आज बोलत आहेत ते भविष्यात लोकांना कळेल की साहेबांची भूमिका बरोबर आहे आणि नागरिक या भूमिकेला प्रतिसाद देतील. येणाऱ्या निवडणुकीमध्ये रिझल्टमध्ये आपल्याला कळेल की साहेबांनी बोलण्याप्रमाणे पूर्ण मराठी माणूस जागा झाला आहे आणि तो सन्मान्य राजसाहेबांच्या पाठीशी उभा राहील. धन्यवाद. तर अशा प्रकारे येथे दिवाळी आहे आणि अगदी राज ठाकरे यांच्या भाषणामध्ये आज अनेक फटाके फुटताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे आजच्या भाषणात राज ठाकरे नेमकं काय भाष्य करतात हे पाहण्यासाठी अनेक मनसैनिक आता सध्या उत्सुक झालेले पाहायला मिळतात. अनेक मनसैनिक इथं आपल्याला येऊन वाट पाहताना पाहायला मिळत आहेत. शुभम. भूषण, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महापालिकेच्या निवडणुका तोंडावर आहेत आणि त्या संदर्भात आता राज आणि उद्धव ठाकरे यांच्या राजकीय युतीच्या संदर्भात काही स्पष्ट संकेत राज ठाकरे या मेळाव्याच्या माध्यमातून देण्याची शक्यता आहे का? नक्की शुभम, एकंदर आजचा जो संपूर्ण जो विषय आहे तो निवडणूक आयोगाचा विषय आहे. निवडणूक आयोगामध्ये ज्या प्रकारे मतदार यादीमध्ये ज्या त्रुटी आहेत, ज्या त्रुटी सुधारण्यासाठी आजचा राज ठाकरेंचा हा संपूर्ण मेळावा आहे. त्यामुळे आजच्या मेळाव्यात राज ठाकरे यांचा फोकस हा निवडणूक आयोग आणि निवडणूक आयोगाच्या कामकाजावरती असणार आहे. त्यामुळे आजच्या या संपूर्ण भाषणामध्ये राज ठाकरे हे दोन बंधू एकत्र, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन बंधू एकत्र येण्यावरती नसणार अशा प्रकारे काही संकेत आपल्याला मिळालेले आहेत. त्यामुळे आजच्या भाषणामध्ये राज ठाकरे यांच्या निवडणूक आयोग हा त्यांच्या रडारवरती असणार आहे. त्यामुळे राज ठाकरे या संपूर्ण निवडणूक आयोगावरती त्यांच्या कामकाजावरती कशा प्रकारे भाष्य करतात आणि एकंदर आपल्या BLNना म्हणजे जे मतदार यादी प्रमुख आहेत त्यांना नेमकं तर काय सूचना करतात हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. एकंदर आगामी पालिका निवडणुका ह्या अगदी महिना 2 महिन्यामध्ये आलेल्या आहेत. अगदी डिसेंबर किंवा जानेवारीमध्ये या निवडणुका होऊ शकतात. त्यामुळे या निवडणुकांमध्ये कशा प्रकारे संपूर्ण कार्यकर्त्यांनी या BLNने जे मतदार यादी प्रमुख आहेत त्यांनी कशा प्रकारे सामोरं जायचं आहे, या त्रुटी आणखी कशा शोधून काढायच्या आहेत, त्या दुरुस्त कशा करायच्या आहेत, यावर राज ठाकरे भाष्य करणार आहेत. त्यामुळे येत्या काळामध्ये निवडणूक जर झाली, निवडणूक होऊ नये अशी पहिली त्यांची मागणी आहे. कारण जोवर या संपूर्ण मतदार यादीमध्ये ज्या चुका आहेत, ज्या त्रुटी आहेत त्या जोपर्यंत सुधारत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नका अशी त्यांची मागणी आहे. पण जर निवडणूक झाली तर निवडणुकीला कसं सामोरं जायचं हे देखील आज राज ठाकरे सांगणार आहेत. त्यामुळे येत्या काळामध्ये राज ठाकरे हे नेमकं काय भाष्य करतात आणि निवडणुकीसंदर्भात राज ठाकरे काय बोलतात हे पाहणं आजच्या भाषणामध्ये महत्त्वाचं असणार आहे. त्यामुळे अगदी थोड्याच वेळात राज ठाकरे या संपूर्ण मंचावरती येणार आहेत आणि राज ठाकरे या संपूर्ण सभागृहाला संबोधित करणार आहेत. शुभम. भूषण, आपण पाहतोय 11:30ची वेळ देण्यात आलेली होती, 11:30 वाजून गेलेले आहेत. साधारणतः पुढच्या किती मिनिटांमध्ये राज ठाकरे व्यासपीठावरती उपस्थित राहतील? नक्की शुभम, एकदा सध्या मी तुम्हाला हा संपूर्ण सभागृह दाखवत आहे. या संपूर्ण सभागृह सध्या आपल्याला भरलेला पाहायला मिळत आहे. ऐन दिवाळीमध्ये या संपूर्ण सभागृहामध्ये या संपूर्ण मनसैनिकांना इथं येण्याचं आवाहन केलं होतं. एकंदर पालिका निवडणुकीच्या अनुषंगाने इथं आज सर्वांनी यायचं आहे आणि पालिका निवडणुकीमध्ये ज्या प्रकारे मतदार यादीमध्ये ज्या त्रुटी आहेत, ज्या चुका आहेत, जे घोळ आहेत ते कशा प्रकारे दुरुस्त केले पाहिजे अशा प्रकारे ज्या सूचना आहेत, जे सल्ले आहेत ते आज स्वतः राज ठाकरे इथं त्यांना देणार आहेत. त्यामुळे आज अनेक मनसैनिक इथं ऐन दिवाळीमध्ये आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. संपूर्ण सभागृह सध्या पाहायला मिळतं आणि अगदी थोड्याच वेळामध्ये स्वतः राज ठाकरे या इथं मंचावरती येतील आणि हा संपूर्ण मंच जर पाहिला तर आपल्याला अगदी भव्य दिव्य हा मंच इथं नेस्को सेंटरमध्ये आपल्याला उभा केलेला पाहायला मिळत आहे. या संपूर्ण मंचाच्या 2 बाजूला 2 मोठे स्क्रीन आहेत. त्यामुळे अगदी दूरपर्यंत जे मनसैनिक बसलेले आहेत त्यांना सुद्धा राज ठाकरे नेमकं कोणते मुद्दे मांडतात किंवा कोणते कागदपत्र दाखवतात हे देखील पाहता येणार आहे. त्यामुळे आजच्या भाषणामध्ये राज ठाकरे नेमके कोणते पुरावे, ज्या अनेक त्रुटी आहेत, ज्या चुका आहेत निवडणूक आयोगाच्या मतदार यादीमध्ये, ज्या त्रुटींचे अजून आणखी काही पुरावे देतात का हे देखील पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. त्यामुळे राज ठाकरे आज या संपूर्ण भाषणामध्ये आपल्या मनसैनिकांना, आपल्या BLNना नेमकं काय सूचना करतात हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असेल. आणि हा संपूर्ण मेळावा जो आहे, ही संपूर्ण सभा आहे ती अगदी थोड्याच वेळात इथं सुरू होणार आहे. अगदी राज ठाकरे काही क्षणामध्ये इथं मंचावरती उपस्थित राहणार आहेत. शुभम. भूषण, अगदी तू सांगितल्याप्रमाणे 2 मोठ्या स्क्रीन देखील या मेळाव्याच्या ठिकाणी लावण्यात आलेल्या आहे
आपण पाहतोय राज ठाकरेंची लावरेतो व्हिडिओ ही संकल्पना देखील राज्यभर गाजलेली होती। यालाच अनुसरून आज या स्क्रीनवर काही व्हिडिओ किंवा मतदार यादीमध्ये जे घोळ आहेत त्या संदर्भातले काही पुरावे राज ठाकरे प्रेझेंटेशनच्या माध्यमातून या स्क्रीनच्या माध्यमातून दाखवण्याची शक्यता आहे का? नक्की शुभम, एकंदर मागील 2019 मध्ये जेव्हा लोकसभा निवडणुका होत्या तेव्हा राज ठाकरे यांचा लावरेतो व्हिडिओ हा पॅटर्न खूप चर्चेत आला होता। तशा प्रकारे आज देखील होण्याची शक्यता नाकारता येत नाही। सध्या पाहू शकता आपण या संपूर्ण मंचाच्या दोन्ही बाजूला, अगदी डाव्या आणि उजव्या दोन्ही बाजूला मोठ्या स्क्रीन लागलेल्या आहेत। या संपूर्ण स्क्रीनमध्ये राज ठाकरे आज काही व्हिडिओ देखील दाखवणार का, अशा प्रकारे देखील चर्चा सध्या इथं मनसैनिकात सुरू असलेली पाहायला मिळत आहे। या संपूर्ण 2 स्क्रीनवर राज ठाकरे या स्क्रीनच्या मार्फत नेमका कोणता संदेश देतात हे देखील पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। किंवा राज ठाकरे ज्यांनी ज्या प्रकारे निवडणूक आयोगावरती काही गंभीर आरोप केलेले आहेत, ज्या प्रकारे निवडणूक आयोगाच्या ज्या मतदार यादी आहेत त्या यादीमध्ये काही त्रुटी आहेत, त्यामुळे त्या त्रुटींच्या देखील काही पुरावे आणखी काही समोर आणतात का, त्या त्रुटीमधील काही जे कागदपत्र आहेत ते देखील या संपूर्ण स्क्रीनवर दाखवतात का, हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र या संपूर्ण स्क्रीनवर सध्या हा संपूर्ण मंच सध्या आपल्याला पाहायला मिळतं आणि अगदी काही क्षणामध्ये राज ठाकरे या संपूर्ण मंचावरती येतील आणि आपल्या मनसैनिकांना, आपल्या BLN, आपल्या पदाधिकाऱ्यांना, आपल्या नेत्यांना इथे संबोधित करतील। शुभम, भूषण, गोरेगावच्या नेस्कोमध्ये हा मेळावा आयोजित करण्यात आलाय। मुंबई महानगरासाठी जरी हा मेळावा असला तरी उपनगरातील सुद्धा पदाधिकारी या मेळाव्याला उपस्थित आहेत का? नक्की शुभम, सध्या तिथे संपूर्ण हा सभागृह आपल्याला भरलेला पाहायला मिळत आहे आणि संपूर्ण सभागृहामध्ये अगदी मुंबई जे MMR रिजन आहे, अगदी मुंबई म्हणा किंवा ठाणे म्हणा, नवी मुंबई म्हणा किंवा अगदी पालघर म्हणा, अशा अनेक ठिकाणाहून इथं आपल्याला BLA आलेले पाहायला मिळतात। मनसेचे जे मतदार यादी प्रमुख आहेत ते आपल्या इथं आलेले पाहायला मिळत आहेत आणि या संपूर्ण मतदार यादी प्रमुखांनी ज्या प्रकारे मागील 5 ते 6 महिन्यामध्ये जे काम केलेलं आहे त्या कामाचा देखील आज राज ठाकरे आढावा घेतील किंवा या संपूर्ण कामामध्ये कोणत्या प्रकारे सुधार करावे, या कामाचे कशा प्रकारे पुढील काळामध्ये वापर करावा हे देखील आज राज ठाकरे काही सूचना करतील। त्यामुळे या संपूर्ण सभागृहामध्ये सध्या अगदी BLA असतील, त्यांचे नेते मंडळी असतील किंवा त्यांचे कार्यकर्ते असतील किंवा मनसैनिक असतील इथं आपल्याला आलेले पाहायला मिळत आहेत। अगदी काही क्षणामध्ये अगदी थोड्या वेळामध्ये स्वतः राज ठाकरे इथं येतील आणि या संपूर्ण सभागृहाला या संपूर्ण मनसैनिकांना संबोधित करताना पाहायला मिळतील। मात्र निवडणूक आयोग ज्या प्रकारे काही दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भेट घेतली होती आणि या संपूर्ण भेटीमध्ये कुठेतरी निवडणूक आयोगावर काही गंभीर आरोप केले होते, त्या आरोपांची आज पुष्टी राज ठाकरे करतात का, काही आणखी नवीन पुरावे देतात का, हे देखील पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। मात्र अगदी थोड्याच वेळात स्वतः राज ठाकरे इथं येतील आणि आपल्या भाषणाला सुरुवात करतील। भूषण, आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगानं पदाधिकाऱ्यांना काही महत्त्वाचा कानमंत्र या मेळाव्याच्या माध्यमातून राज ठाकरे देतील का? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।